नित्येने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभतया जवळी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ते रोजच रामायण आहे. हरिपाठ म्हटलं की रोज वारकऱ्यांनी म्हणावा असा नियम तरी आहे. काही वेळा देवळात येऊन सवड नसली तर पाणी ओतून घेतच म्हणायची पाळी येते. आणि प्रवास निकडीचा असला तर आमच्याकडनं आंघोळ बेनी हरिपाठ दोन्ही होईत नाही. सांगतो असो. पण माऊली म्हणतात नित्य नेम नामी. नामी हा शब्द पाठीमागे आलेला आहे. तीर्थव्रताने काय भावे बिन सिद्धी वाया उपाधी करशी जना. पुढं काय चित्त नाही नामी तरी ते तीर्थवर चित्त आहे ना. सगळं केलं. नामी म्हणजे ज्याच्यासाठी जे करायचं आहे ते जर विस्मरण झालं. आता ही सेवा देवासाठी करायची. कोणासाठी? देवासाठी. देवता जर आमच्यात नसेल तर ते सांगतात किती हेलपाट मारलं, सगळ्या चारोधाम यात्रा रोजच्या वाटेवर राहून जरी मेला, चित्त नाही नामी. तिथं नामी म्हणजे त्याचा मालक आहे. आता नाम धारण करणारा तो नामी आहे. तिथं तसं नाही. तिथं काय म्हणतंय? नित्य नेम नामी. नित्य नामस्मरणात लक्ष असावं असं म्हणतात. आणि असं अखंड ध्यानात ठेवून नामस्मरण करणं अवघड आहे का सोपं? अमक्याचं घर कुठं आहे सांगता? असा आहे म्हणून तो पत्ता सांगितलाय देवाचा. लक्ष्मी वल्लभ. देव कुठं शोधावा? तयापाशी पांडवा मी हरपराध विसावा देत नाम भूत बरवा करीती माझा. माऊली ज्ञानेश्वरीचं सांगतात. गीताकार म्हणतात सततं कीर्तयन्तो माम. असं व्रत असावं. कसं? सदैव नामस्मरणामध्ये आपण असावं. सातत्य असावं त्यात. सप्त्यात काय करायचं असतंय? बॅटऱ्या चार्जिंग करायच्या आणि वर्षभर ते पुरवायचं. काय करायचं? ते सांगतात लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आणि आवर्तन म्हणून म्हटले तिने हरिमुखे म्हणा. नामस्मरणाचा आवर्तन सारखा असावं. पुन्हा पुन्हा तेच नाव घ्यायचं, दुसरं काही घ्यायची गरज नाही. काय नारायण हरी. नारायण हरी. भुक्ती पहिला पोटाचा विचार केला. कसला? पोटाचा विचार कुणीही करू नये. आम्ही जन्माला येण्याच्या पूर्वी आमच्या मातेच्या अंगावर दूध ईश्वरानं निर्माण केलेलं आहे का कुणी? आता ह्याच्या संघासाठी भांडण आल्यास. दुधाच्या संघासाठी वांजे
दुधाचा करता वेगळाच आणि उत्पादक म्हणून बोर्ड लावणारे ठगे वेगळेच. मी म्हणतोय माझ्यापुढे घाला, तुम्ही त्यात आम्ही त्याला जबाबदार नाही सांगा. दुधाचा उत्पादक भगवान कसंगमध्ये संकलन करतोय असं म्हणा. काय जनावरांनी चाराच घालता, वाळला नाही तर वरला, गावला तर शेंड्याचा नाही तर. आता मशीन आली की ती शेंडा बी कळत नाही, बूड बी कळत नाही. हे दैवच म्हणायचं. असा चारा किती वाटला तर दूध होईल पाणी मारून पाणी मारून. शेळ्या म्हशी चाराच खात्यात ना. आमच्यात घ्या, सरळ विचारलं तर माणसं सरळ अशी सांगतात, अरे आईच्या अंगावर दूध काय आहे, भाकऱ्या खाती म्हणून. मग बाबाला कडबा घालतो. तुम्ही गडी भाकरी खाईत नाही सांग, तुमच्या अंगावर दूध आहे. मग ते दूध भगवंताने ठेवलेलं आहे बाळाच्या व्यवस्थेसाठी. बाळाचं चांगलं संगोपन, चांगले संस्कार व्हावं म्हणून स्त्रियाकडनी चूल मूल दिले वडिलांनी. तिने बाया बाहेर काढून आमच्या पोरांची वाट लावली का काय केलं. बायासने ठेवल्या उचवून, तुम्ही नोकरी केली काय होत आहे. बाबा घरात राहिला तर बाटलीने पाजील काय अंगाव. मग ते दुधाच्या बाटलीवर थांबलं तर बरं, ते टाकल दुसऱ्या बाटलीकडे गेला तर अवघड आहे दोघांचं. असं ना. म्हणून सांगतोय लक्षात ठेवायचं, बाळावर संस्कार करणारी आई चांगली असावी म्हणून जिजाऊंचं चरित्र वाचावं. रामायण महाभारत का सांगितलं आणि ते ऐकल्यामुळं छत्रपतींनी ढाल तलवार हातातली ठेवली नाही. प्रत्यक्ष मोहिमेवर जाणारा राजा कोण, छत्रपती सोडून दुसरं कोण. औरंगजेबानं राज्य केलं पण कुठे खोपड्याला बसूनच ना. का छत्रपतींच्या सारखं की अंगात उमे झाली. कसलेही राक्षसाले तर भीमानं दाद दिली नाही कुणी. आता हे ऐकलं तर मुलाला शरीर बळकट करावं असं वाटलं. आता या बायासने विचारा, शिकलेल्या पोरी आहेत आमच्या या, घरला येताना कुरकुरच घेऊन येतात. किती कुरकुर खाल्या पोरग कुस्ती मारी. नाही आमचं दूध भात खाईत नाही, शिकवलंस का. दुधात तुपात भात गरम घालून कवा चारलंच काय तू घटकावर. काय करत्यात. आता पाचच्या गाडीला जर आलो कोल्हापुरात ना तर पुरी नोकरी केलेल्या कोल्हापुरात साईडला त्यांच्या चेहऱ्याकडे बघूच वाटत नाही, एवढे पेनावलेले असतात त्या नोकरी. आता मी त्याच्यानी म्हणतोय, आता संध्याकाळी गेल्यावर धाब्यावर जाता का घरात तुम्ही पेटवता. समोर काय शिवा देत नाही तर मला खरं घरात गेल्यावर देत असतील म्हातारा साहेब.
त्यांचा चेहरा अस्ताव्यस्त झालेला असतो. 8 तास राबायचं, घरातनं 2 तास आधी उठायची व्यवस्था बघायची, परत आल्यावर 2 तास बघायचं. एवढी वडाताण करा इतकी तुमची गरीब आहे. पैशाचा व्याप आमचं घर चालवा एवढंच असावा का अधिक असावा? ज्या बापाने अधिक पैसे मिळवल्यात त्यांची पोरं शाळेत आहेत का माणसात आहेत? कसं दिसतंय तुम्हाला? एक तर पैसा मिळवायचाच नाही अधिक, आणि मिळवला तर फार त्याच्यात माणुसकी मुरस तर काय लावायचं नाही. मिळवलं उडवून सपी म्हणून सांगायचं, कशाला म्हटलं पाहिजे. जाणत्यापणाच्या वयात मुलाच्या हातात पैसा गेला, चांगलं होईल काय? म्हणून संस्कार करण्यासाठी बाळाची आई घरात पाहिजे. मुलाला धाकात ठेवायचं झालं तर 16 वर्षाच्या मुलाला कोणीच बापानं बोलू नये असं सांगितलंय. कुठंपर्यंत बोलावं? 16च्या पुढं सुद्धा धाक ठेवायचा तो आई. कोणी आई जर म्हणाली मी अजून तुझ्या बापाच्या तोंडाकडे बघित नाही, तू मागं का फिरलास, गेट आऊट म्हटलं तर ते पोरगं बाबाच्या तोंडाकडे बघणार नाही. आणि तिनंच जर पुढी दिली तर बाबाला उचलून टाकेल. आईन 4 जरी लगावल्या तर मारणार नाही मग फिरून. असो, भुक्ती म्हणजे जेवण. संतांनी विचार केलेला आमचा, घाबरू म्हणून भ्यालेत ते आम्हाला. टाळकुटीत बसला, काय करायचं? आम्ही जर टाळकुटीत बसला, पोटाचं काय भीती निर्माण होईल. म्हणून तुकोबाराय सर सांगतात, पाळनाची नाही चिंता, पाळनाची नाही चिंता, पाळनाची नाही चिंता, पाळनाची नाही चिंता, पाळनाची नाही चिंता,
मुक्ती सांगितली. पाळनाची नाही चिंता. आमच्या गोठ्यातल्या जर्सी गायी सुद्धा कीर्तनकारापेक्षा शाने आहेत. काय सांगता ऐकून घ्या. लहान खेळणार लेकरू आहे ते सुद्धा आमच्यापेक्षा शान आहे. खेळात गुंतलेल्या मुलाला आई शोधून आणून पाजते आणि जोडीदारा तो उठून जाई पदर घालते वर. काय म्हणून? खेळता गुंतले उमगोनी आणि अनुनिया असतानी लावी बळे. त्याचं खेळातनं प्यायचं ध्यान नसतंय तरी पी. ते मूल आईवर विश्वासून असते. त्याला भूक लागलेली ताण लागलेली काय कळत. त्या लहान लेकराचा आईवर विश्वास आहे का वारकऱ्याचा देवावर आहे? जाणू कोण? तुमच्या घरात गाई म्हशी आहेत. कडब्याची जोडणी मालकाला काळजी का गाई म्हशीसनी? पुढ्यात घालील ते फस्त करायचं. वर्तमानाची चिंता आहे, भावी काळाची चिंता जनावरांना नाही. आणि पाकिट उघडून पैसे मोजून घेत असतील तर असल्या मूर्ख माणसाने कीर्तनला जावावं का जाऊ नये? आणि गाववाल्याने आणावीत. त्यात एकाचा मूर्खपणा का दोघांचा? देणाऱ्याचा बी आहे. वास्तविक देणाऱ्यानेच बावासनी चावट केली. कुठं लक्षात ठेवायचं. पुढं सांगतात हरिवीन जन्मतो नरकती बैलाना. देवा वाचून जे जीवन आहे ते नरकमय आहे म्हणतात. पुढं सोयरीक सांगितली. पुढं कुठं जाशील म्हणून सांगितलंय. एमाचा पाहुणा. आता शेवटच्या अंबागात सांगितलंय शांती दया पाहुणा हरी करी. कुठं देव पाहुणा करायचं तर तिथलं साधन जपायचं. आणि एमाचा पाहुणा व्हायचं तर देवाकडे बघायचं नाही. ज्याने सेवा केली तो अनुभव सांगतात. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. वनवासात असताना पांडव देवाला भेटायला जायचं का देवच पांडवाला भेटायला जायचं होता? तया पांडवांचेनी सभे तू श्रीकृष्ण राणी ही प्रतिपाळू धावे. काय करीत? रानात सुद्धा त्यांचं पालन करण्यासाठी जावत होता. मग एवढ्या मोठ्या देवाच्या पदरात असताना आम्ही काय चिंता करायची? भय चिंता वारकऱ्याकडे असू नये. कोणाकडं? कीर्तनकाराकडे तर असूच नाही अजिबात.
पुढं सांगतात ज्ञानदेव कुसे निवृत्तीशी चाड आणि गगनाहुनी वाढ. नामाचा ब्रह्मा विशेष सांगितलेला आहे. पण आमची जरा चौकशी करूया. कोणाची? तिथं एक आत्मा आहे. आत्मस्वरूपानं जर ह्या प्रजेकडे बघितलं तर आत्म्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भाव आहे. काय आत्मा स्त्री आहे का पुरुष आहे? तो आत्मा म्हणता का ती आत्मा म्हणता? म्हणजे पुरुष आहे आणि तो स्त्रियामध्ये आहे आणि पुरुषात आहे. चारी वर्णात आहे का चारी वर्णात नाही? वर्ण चार आहेत. तुम्ही नाकारण्यासाठी गीता नाकारित नाही. चातुर्वर्णे मया सूक्तम. पुढचं ध्यानात अभ्यास करायचा होता. गुण कर्म विभागशा. चोका मेळा जातीचा म्हा. पण गुण चांगलं होतं म्हणजे देवळात उचलून देवानच नेला कोणी. आणि जुन्या लोकांनी अस्पृश्यतेच्या काळात मंदिर कुठं बांधलं? ते ब्राह्मणवाड्यात मधी मंदिर आहे का बाजूला आहे? तरी बी काय थोडी ऊन काढतात. बाहेरच ठेवला ना मग कुठं पांडुरंगाच्या जागेवर ठेवायला पाहिजे होता. कुठे ठेवायला पाहिजे होतं? नाव चोख आहे, भक्ती चोख आहे, सगळं चोख आहे म्हणून चोखा नाव आहे. आणि त्याच्या घरात जाऊन सगळ्या संत मंडळींनी भोजन केलेलं आहे. म्हणजे कर्मावरनं सिद्ध झालंय काय जातीवरनं झालंय? मग कर्म शुभ असली तर सगळीच माणसंही पवित्र आहेत आणि कर्म चुकीचं असलं तर मग पवित्र आणि अपवित्र हे आम्ही स्वीकारलेलं आहे काय शास्त्रानं आणि देवान लावलेलं आहे? खरं सांगा आता. आत्म्याचं वर्णन करताना तो सद्रूप आहे, चिरकाल अबाधित नाशरहित वस्तू आहे. हे म्हणजे आत्मा असतो. सद्रूप आहे ती चिद्रूप आहे आणि चिद्रूप आहे तीच आनंदरूप आहे. कसं आहे? मग ते सच्चिदानंद असं 3 पदाचं एक नाव आहे. सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप. मग ज्ञानाला इथं कोण आहे? भागवतकार सांगतात आत्म्याने प्रकाशली वृत्ती. कोणी? आम्ही झोपलेला आहोत, काम पुढं आहे. हे साक्षी चैतन्य जे आत्मा आहे निर्विकार, तोच आमच्या वृत्तीचं प्रकाशन करतोय. काय दुसरं कोण? वृत्तीचं प्रकाशन झालंय. त्याला जीव हे नाव आलंय आत्म्याला. आता कसं आलंय? वृत्तीने आत्म्याची जीवप्राप्ती. एवढं सोपं शास्त्र सांगितलंय भागवतात. उगाच ते विचारसागर येऊन खटला केल्यापेक्षा भागवताचे एका बाजून पाठ करा. कशाला लांब पडला? पुरावा बी झाला. आत्म्याला जीवप्राप्ती वृत्तीमुळे झाली. आमची अंतकरण वृत्ती आहे. त्या वृत्तीचं शास्त्रीय नाव आहे अविद्या. ईश्वर, अविद्या आणि जीव ह्या 3 वस्तू निर्माण होणाऱ्या आहेत का अनादि आहेत हे आधी कळावं.
ईश्वर निर्माण झाला, कुणापासून झाला सांगणार? ईश्वर हा अनादि आहे. अनादि म्हणजे तुम्हाला कुठला काळ सांगता येणार नाही, एवढंच बोलतून थांबवतो. अविद्या अनादि आहे. ईश्वराची उपाधी माया अनादि आहे. जीव आणि ईश्वर अनादि आहेत, पण दोघात भेद आहे. आता तो भेद सत्य मानायचा का कल्पित मानायचा, ते चांगलं सांगणाऱ्याकडे ऐकाय पाहिजे. हा सांगतो, मास्तर बी चांगला पाहिजे शिकवाय. साई साई किती? साई साई छत्तीस, साई सकम थोडी 42 म्हणाली. 7 सकम 42 म्हणायची सवय लागलेली आहे. तेच शब्द पुन्हा विचारलं की 42 म्हणतात. आता कोण 32-36 म्हणतात तर तो मोठा मास्तर म्हणायचा. शिकवायला मास्तरच जर असला झाला तर पोरं नंबरात येतील की. 8×40 म्हटलं की बरोबर आहे म्हणायचं. 8×36 म्हणलं तर मास्तरच बाद आहे. मुलं काय करणार, बघित बसायची. माझा का मास्तर होता शाळेत आला, गणित घातलं. जे किमान ताशी 500 किलोमीटर जाते म्हणला. माझं वय किती? पोरांनी माना खाली गाठल्या. गुरुजी आज पण नदीवरून आलाय का वड्यावरून आलाय काय कळलं नाही. त्यात माझ्यासारखं वांड पोरग होतं. वांड पोर अभ्यासात लक्ष घालीत नाही, कॉप्या करून नंबरात पास होते. धाव नाही तर उद्या लावली मी तुला बाहेर गेल्यावर. गंमत अशी आहे, त्यानं हात वर केला. चांगले म्हणला, हात वर केलास ना, दे उत्तर. 42 म्हणला. रीत पटवून दे म्हणला. रीत पटवून जे काय केलं, बेरीज केलीस का गुणाकार का वजाबाकी लसावे मसाव्याची गणित होती आम्हाला पहिले. ते म्हणलं एकमान पद्धतीने केलंय, पटवून दे म्हणले. आमचा थोरला भाऊ हाफमॅड आहे म्हणलं, त्याचं वय आहे 21, तुम्ही फुल मॅड म्हणून 42. म्हणून मास्तर चांगला असावा, त्याचं शिक्षण चांगलं झाल्याचं. आम्हाला तुम्हाला कीर्तन सांगणारी माणसं संप्रदायात पंढरपूरच्या वाटव झिजलेले असावीत. या मारुतीबाचं कीर्तन ऐकलं मी मान्य करतो. लई शहाण्या माणसांची कीर्तन ऐकाय भानगडी पूर्ण काळात सांगतो. वारकरी तपस्वी असावा, आचरण शुद्ध असावं, सेवा हा धर्म असावा. तुम्ही आता इतके दिवस हे करून बसाय, सेवेला महत्त्व का? मी कान्या सांगता याला महत्त्व? हां, सेवेला ती पावित्र्यातनं सेवा असावी. काय सांगितलं तुम्हाला मी? जीवाची उपाधी आहे ती अविद्या, ईश्वराची उपाधी आहे ती माया. माया ही उपाधी शुद्ध सत्वगुण संपन्न आहे आणि जीवाची उपाधी मलिन सत्वगुण अविद्या आहे. मी आता कीर्तन सांगायला आलो तरी तुम्हाला एकदम निर्णय घ्यायची क्षमता आहे काय? पुढं जाऊन अमुक सांगेल आता तुम्हाला अंदाज करता येईल का? कारण ती उपाधी संकेत घालणार आहे. अंतकरणा ज्याला उपाधी अविद्या म्हणता का नाही, तिची पण व्याख्या नाथाने केलेलं आहे.
भलता पुसे अविद्या कोण, अविद्या तो एक अंतःकरण. कोण? आमचा अंतःकरण. माझी बिंबले चैतन्य जीवा अभिधान नाव त्याशी. काय नाव आहे त्याला? जीव कोणाला म्हणायचं? साक्षी चैतन्य आत्मा आहे. त्या आत्म्याचं वृत्तीत प्रतिबिंब पडलेलं आहे आणि त्या प्रतिबिंबाच्याच वृत्तीला नाव आहे ते जीव. वृत्ती ही उपाधी आहे आणि त्यातलं प्रतिबिंब हा कोण आहे? जीव आहे. मग जीवाचं अधिष्ठान आत्मा आहे का कोण आहे? हाय का नाही म्हणणारं तुमचं मन आहे. वारकरी येऊन भजन करून भजनावर जगलं तरी सुद्धा देवावर मारुती बुवा विश्वास कमीच आहे का जास्त आहे? खरं सांगायचं. देव नाही का मन स्वच्छ नाही? मन स्वच्छ नाही, बुद्धी स्वच्छ नाही. बाकीच्या इंद्रियांचं घ्यायचं नाही, ती ओबड आहे, ती त्यांची ती व्यवहार करतात. पण मन काय पाहिजे? स्वच्छ करता येते. मन स्वच्छ. बुद्धी स्वच्छ करता येते, त्यासाठी हे नियोजन आहे. धन्य आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, त्याने फेडिला बुद्धीचा मळ. मग आता मल घालवण्यासाठी म्हटलं तर सत्संगावातून दुसरं साधन नाही. आता ह्या शरीराशी, स्थूल शरीराशी मन बुद्धी तादात्म्य पाहून आमची भारतात जन्माला आलेली पोरं जास्ती पगारासारखी संस्कारहीन जिथं माणसं जगत्यात असल्या अमेरिकेत गेल्यात का कशात कुठे गेल्यात? अमेरिका हे संस्काराचं राष्ट्र आहे काय संस्कारहीन आहे? बघा, अभ्यास करून बोला. चपका येऊ मोठा बनवून नेतील तीच नाही मान घेऊन. संस्कार इतर असतील पण मानवी संस्कार नाहीत भारत सोडला तर. म्हणून भरतखंडी नरहे प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती नाथ महाराज भागवतात सांगतात. आता हे असल्या सुंदर देशात, संस्कारतम देशात, देवदेवतांच्या देशात, मानव जन्माची ओळख करून घेतल्या देशात पूजा पुण्यानं जन्म आलाय, पण ते हिथं जगायचं पुण्य नाही. सगळीच माणसं कीटकापासून ब्रह्मदेवापर्यंत सुखाच्या शोधात आहेत का दुःखाच्या? होय. मग चंचल झाल्यात का निवांत आहेत? शाळा शिकताना चंचल, नंबरात येतोय, नंबर लागला तरी नोकरी मिळेल का नाही? चंचल. नोकरी मिळाली, पगार मिळाला तर रोज नोकरीला जायला लागत असल्यामुळं इकड तिकड करायला गावत नाही आणि बी चंचलच. रविवारचा एक दिवस बघायचं पुढं. आमचं कसं योग बिंडा सकाळ जाण्याचा, योग बिंडा संध्याकाळ, मध्ये मोकळा माणूस. काय सांगता ऐकून घ्या. विक्षेपदोष हा चित्तात निर्माण झालेला आहे, ज्यानं मन बिघडलेलं आहे, बुद्धी बिघडलेली आहे, निर्णय घेता येत नाही. आता कशा चूक आहे हे कळत नाही. पैशात चूक आहे म्हणावं,
टाटा बिर्ला देशाला दिशा दाखवली त्यांनी, होय का नाही? मोठ्या कंपन्या. एवढं तरी आम्ही मिळू शकणार नाही. देशाला पोट भरायच्या कंपन्यानं टाटानं शेवटाला आपलं उत्पन्न कुणाच्या तरी स्वाधीन केलं, काय वारसाच्या स्वाधीन केलं? काय झालं? त्याला म्हणतात प्रारब्ध, देणाऱ्याचं आणि घेणाऱ्याचं. दोन शक्ती दिलेल्या देवाना मला. एक क्रय शक्ती म्हणजे कर्म आणि दुसरी इच्छाशक्ती. आमची क्रय शक्ती प्रारब्धाच्या अधीन आहे. युद्धावर जायचं काम तुझं आहे, एवढंच मी सांगतोय अर्जुना तुला. एक विजयपणा होईल. पुढं काय म्हणले? का सर्वता देह जाईल हे आधी काय पुढील चिंतवेना. युद्धाला निघालच ना. निष्काम कर्मयोगाचं नाव आहे, निष्काम कर्मयोग. युद्धावर जाणं काम आपलं आहे. तिथे विजय पण होईल का हे शरीर पडत सांगता येईल? छत्रपती मी मरण म्हणून जर भ्याले असते काय, तर तुम्हाला दाड्या घेऊन राहायला लागला असतं का बिन दाढीचं? कशाला असतं? असे उघड्यावर कीर्तन करतावी छत्रपतींच्या तरवारीच्या पात्याच्या तेजात करता काय आमच्या हिकमती हो? हे घर सुरक्षित कुणी ठेवले आम्हाला? संत मार्ग दाखवणार आहेत, पण राजा असं छत्रपतींचा आहे. धर्मानं राज्य मिळवलंय, धर्मानं राज्य केलंय. भानगडी केलेल्या नाही. पैसे मताला वाटते. तो धर्म आहे का? धर्म मग भारतातल्या सगळ्याच पार्ट्या वाटतात का एक वाटती? म्हणजे नाराज आहे तेवढंच अर्ज घेऊन चिताईत म्हणा, असं मी म्हणाल असं सांगायचंच नाही. मी घाबरत नाही कोणाला. मी कोणाच्या चिंधीवर मिंदा नाही. काय मिंदापणा असेल ती वारकऱ्यांनी दक्षिणा दिला असेल तेवढाच मिंदापणा माझा. ते बी मी तुम्हाला सांगून पैसे कवा घेत नाही, मोजून बघेत नाही. मी बी जगलोय आणि मोजून घेतलेलं बी जगले. असंच काय फरक पडलाय का? ज्या घरात जन्माला आलोय, ज्या घरात नांदतोय, त्या दोन्ही घराची अब्रू ह्या मुलांच्या हातात आहे. कोणाच्या? बापाच्या घराची अब्रू सांभाळायची कोणी? मुलींना. आणि सासऱ्याच्या घराची पण सांभाळायची मुलींना. आम्ही हे ज्ञानेश्वर तुकाराम महाराज वैराग्यवान माणसाच्या कंपनीत काम करतोय. आम्ही कसं राहायला पाहिजे? किस्ता घट असलं तर मैदानात उतरावं. त्यात वाट जायचं असलं तर त्याने धावणे तिकडं. कुठं खाणार कुस्ती तो मग. म्हणून तुमचं लक्षात ठेवायचं, असं भुजायचं नाही. आणि विक्षेपामुळं झालेली जी चंचलता आहे त्यावेळेला पडिक ज्ञानाचा उपयोग होत नाही. पडिक ज्ञान म्हणजे वाचून पाठ केलेलं म्हणा, कोणतरी सांगितलेलं ऐकून पाठ केलं, ह्याला पडिक ज्ञान म्हणायचं. परोक्ष शास्त्रात म्हणतात. अपरोक्ष म्हणजे बांधलेलं ज्ञान, जे अनुभव आलेलं ज्ञान. आणि परोक्ष हे ज्ञान कसलं आहे? मला तर मोठं ढोबळ उदाहरण सांगतो. रावण पंडित होता का मूर्ख होता? ज्ञानी होता. लोकांच्या पूर्वी उचलून नेले तो ज्ञान कुठं गेलं? तो गहू खायला.
कुठे गेलं हा? त्याला अविवेक म्हणतात. काय म्हणतात? ज्या समाजात आम्ही राहतोय तिथं उच्चभ्रू जर जगायचं असेल तर विवेकानं वागावं का अविवेकानं वागावं? हा? त्या संतांनी सांगितलंय, परस्त्रिया सदा बहिणी माया. बाई चुकून अडाणी असेल मागं लागली तर दंडवत घालाव पाया. जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नवो. हे वारकऱ्याचं ब्रीद आहे. कुठलं? मग रावण एवढा चारी वेदाचं ज्ञान असो काय उपयोग झाला का? ते नुसतं ज्ञान पाठांतरच केलं. रावणाला परस्त्री कळली नाही, सुना कळल्या नाही. नलकुबेराची बायको, नलकुबेर हा कुबेराचा मुलगा, की आता भावाची सून की आमची सून का नव्हती? सुनेजवळ कन्येच्या नात्यानं असावं सासऱ्यानं, मुलगी म्हणून सांभाळावी. आता सांगा, त्या रावणाचं ज्ञान विवेक सपलेला आहे का विवेक जागृत आहे? विक्षेप असा झाला म्हणून मल दोषात पडला, पाप केलं. विक्षेपानं युक्त असलेली माणसं कुठल्याही मार्गाने जातील हे सांगता येत नाही. म्हणून मार्ग सांगितलेला संतांनी, मनोमार्गे गेला तो येथे मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. मग हरिपाठी शिरावला तुझी धन्य. हरिपाठ म्हणजे हे एवढंच चिंतन नव्हतं, देवासाठी संसार सुद्धा पवित्र ठेवायचा. काय करायचा? वारकऱ्यांनी दिलेले पैसे धर्माच्या कार्याला खर्च करावं का अधर्माला करावं? ते अधर्माला खर्च केलं तर तुका म्हणे द्रव्यदेती घेती देही नरका जाती. देवाय सगळ्या अगदी घालावं पण पैसा कोणाला बी देऊ नका. तुमतो जावाय आहे म्हणून बी देऊ नये आणि नालायक असलं तर पोराला बी देऊ नये. एखाद्या संस्थेला दान करून टाकायचं.
मी काय सांगतो ऐकून घ्या. लई पोहार मुलाचा असा मोह असतो नाही. 18 वर्षापर्यंत जतन करणं, तांदूळ टाकणं 21व्या वर्षी सरकारचा नियम आहे म्हणून, बायकोच्या सोद्यान करणं, हायती टपणीच्या राबीजा नाही तर चाकरी करून खायला पोटाला म्हणून सांगून त्याच्यावर जबाबदारी टाकायला पुन्हा. मी सगळं नाव करून मी मोकळा झालोय. मी काय म्हणतो तुमच्या लक्षात आलं? जेवढा देतेलच मला सपन, आणि आता तेच घेऊन काय करायचं? पैसा सुद्धा सत्कर्माला खर्च करावा. सर्वाभूती द्यावे अन्न, जेवाय कुणाचा माणूस आहे कसला आहे बघू नका. फाटकी कापडं मळका असला तर सुद्धा घाला. देव सुद्धा तसला वेश करून येऊन पंक्तीत बसेल. आमची अक्कल बघायला. पैसा कुणाला बी देऊ नका असं माझं मत आहे. पैसा वापरायचं करणाऱ्या माणसाला द्याव का नको त्याला द्याव? माणसाने जर पैसा वापरायचा जर कळत असतं तर रतन खत्रीचा धंदा चालला असता. अवघड आहे सांगतो तुम्हाला. आकडा कोण माणसंच खेळतात का बैल? अडचण आहे सगळं. प्रदूषण बघितलं तर वाईट वाटते मनाला, खेळ होतं चित्ताला. एका महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमी, पवित्र भूमीत जन्माला आपण आलोय. मोठा सन्मान आहे तुमचा. आणि विदर्भ मराठवाड्यापेक्षा सुद्धा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात फार सुरक्षित आहात. इकडला बॉम्बिल काश्मीरचा ते भ्या नाही, इकडलं काय होईल हे भ्या नाही, तिकडलं काय होईल भ्या. पाऊस कमी नाही तर जास्ती पडतोय कुठं. आणि डोंगरातलं स्वच्छ पाणी प्याय मिळतं. तुंबिवल्यालाच पाणी प्यावं असं काही कारण नाही. हे सुद्धा भाग्य आहे आपलं. देवाच्या वैकुंठात कचरा आहे पण महाराष्ट्रात नाही. देवाच्या वैकुंठात कचरा काय तेच भोग देत आहे कुठं. हिथं मागितलं तर सुका वडापाव मिळतोय, कट वडा बी मिळतोय, दही वडा बी मिळतोय. तुम्हाला बी प्रॅक्टिस आहे. तिथं भोग वेगवेगळे नाही. कुठं वैकुंठाची भोगच आहेत, उत्तम आहे, पण तेच आहे. तेच करण्यात तुम्हाला कंटाळा आहे का बरं आहे? पोळ्याचं जेवण करताना लोणचं किंवा चटणी शेंगदाण्याची तोंडाला लावाय असावं का नको? नाही, पोळ्याच नसत्या, तूपच दूध बास. जरा चटणी लावली जी भगभगली की आणि अर्धी पोळी खाते, ते गार होईल. आणि गड्याकडनं कसं जीवन घ्यायचं हे कलावंत स्त्रियांना माहित आहे. त्या 4 भाज्या काय करत्या, चव असू नाही तर नसू 4 केल्या. ही कशी आहे बघूया, ती कशी आहे, भाकरी चपली. शॅम्पल बघाय, भाकरी एक दिली सपती, पोट भरते गड्याचं. तुमच्या लक्षात का नाही? हे चातुर आहे हा स्वयंपाकातलं. नाहीतर मग जर बायको कटाळी असली, करवती भोजन पिठलं आणि भाकरी, मग असं पुढचं एक घ्यायचं मागे घेऊन खायचं. एवढं तिकडं तुकडा मोडायचा. हे करवती जेवण म्हणायचं. 4 भाज्या झाल्या की चक्री भोजन म्हणायचं. हे खाऊ का ते खाऊ.
स्त्रिया सुगरण असाव्यात, स्वयंपाक उत्तम करता यावा. पण जेवढ्या शिकलेल्या पोरी आहेत त्यांच्यापाशी पोळ्या खायला गेलं तर पोळ्या त्याच्यात असत्याच बऱ्या, खरं आमटी खाली की पाणी बिघाड. येरणाची आमटी खायची तर म्हाताऱ्यांनीच करायची, पोरीतनी जमत नाही. केमिस्ट्री शिकून काय करायचं, रसायनशास्त्र शिकल्या आणि आमटीची भट्टी जमाना. शो उन्हा पण आहे का नाही, काय थोडं आहेत मला शिवाजी तर देऊ द्या, पण थोडंसं जागा होते. लेकरांना घरातल्या माणसांना चांगलं खायचं तर तुझी पुढच्या बाईनं चांगला स्वयंपाक केला तर चांगलं खायला लागलं. थोडं काळजीपूर्वक करावं लागतंय, तेवढं श्रम घ्यायचं असतंय. ज्ञानोबाला वर्णन करतात, सुगरणी आणि उदारे जेवणाला बी शाना असावा म्हणतात. गडबड करून सगळे एकाच काढू नये. एक सोनार होता असला, हे सोनारच ना, आणि त्याच्यात लाकडं टाका माझ्यासारखं धनगर होतं. डोंगरातनं लाकडा भार आणायचा, सोनारच्या घरात टाकायचं. बायको चांगली होती, जेवाय वाढायचं. कोणाला? धनगरला पोटभर जेवायचं. आणि एक दिवस ती गेली माहेरला, येऊ लाकडाला भारा घेऊन आला, टाकला, मला जेवाय पाहिजे म्हणला. अरे 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 म्हणला, आता काय अवघड झालं. सोनार म्हणला, मी बी चुली पेटवाय नाही का? मी म्हणला त्या बामणात जेवाय जातोय. कुठं? ते जानव आहे बघा, ते तापसून बघा, हाय. माळकऱ्याला जानवं नसतं चालतंय, हा सांगतो. नाहीतर मग माळ बी नसली तर लग्नातलं जानवं तरी काढू नको सर. त्याचा मोठा विस्तार आहे, इतकं सांगितलं बसत नाही. पण जानवर राखा अंगावर, जाणीव म्हणून जानवं घडलेलं असतं. नाहीतर बिगर माळे चढवणं आहे. उपनयन संस्कार म्हणजे मानवाचा दुसरा जन्म, परत पुनर्जन्म ज्याचा म्हणायचा, पारमार्थी धर्मरक्षण करणारा, ही गुरुच्या संस्कारामुळे होत आहे. म्हणून पहिली मुंज करून घ्यायची, त्यावेळेला तो धीजन्म होतो. आणि मुंज झाली की सोडमुंज करून लग्न करायचं. मग जानवं कोणाचं किती पदरी ठेवायची हेला बी शुभ आहे. सोनाला पैसे विचारा त्याला, मी सांगतोय. सगळ्यांना सारखं जन्म नसणे, हा लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट अशी, ते म्हणणं असं करूया, तू बी गोरा आहेस, मी बी गोरा आहे, नेस धोतार. त्या धनगरला धोतार नेशिव, गंध लावला, जानवं चार फॅर अडीकलं गड्या. चल म्हणणं आता जेवायला जायचं. बोलू नको काय म्हणून सांगितलं. पुंडलिक म्हटल्याशिवाय जेवू नको म्हणून सांगितलं. मंत्र झाल्यावर जेवायला सुरू करायचं ना, जेव्हा म्हटल्यावर. तेवढा कसा ते कट काढला त्यानं. सगळं बांधलेलं होतं भोजन, भूक लागलेली गड्याला. तो नवीन माणूस वाढायस तर सगळंच एकाच काढलं सुरू केलं. तो वाढणारा स्वभावाप्रमाणे हात धनगरा. हात धनगरा म्हटल्याबरोबर तो धनगर म्हणला, सोनार दादा ओळखलं नव्हा. म्हणजे शो धनगर हाईत, सोनार कोण आहे बघा म्हणलं. ते जेवायचा टावला. सोनारान धोतार आखडलं.
पळून गेल्याचे पर्याय. म्हणून रसज्ञानी जेवणारे म्हणतात. काय म्हणतात? ज्या सुगरणीनं स्वयंपाक केलाय त्याची चव घी जेवावं. जेवताना बी गडबड करीत बसून निवांत जेवायचं. 5 मिनिटं वेळ लागेल. आरोग्यशास्त्राचा नेम आहे, तुम्ही जेवढं जास्त वेळ जेवाल तेवढी प्रत्येक घासात लाळ मारते. लाळ हे आरोग्याचं साधन आहे. कुत्री मांजरं जखमा झाल्या तर चाटूनच बऱ्या करतात. काय करतात की दवाखान्यात जायत नाही. म्हणून माणसानं जरा लाळ मिसळून जेवावं. कोरडं बिरडं असं बका बका खाऊ नये. सुगरणी आणि उदारे उत्तम स्वयंपाक करून उदारपणाने हे घ्या ते घ्या म्हणून असावं. रसज्ञानी जेवणारे, जेवणारा शान असावा. माझ्यासारखा माणूस जेवाय गेला, बुवा जेवायनं पापड तळून चुलीवर ठेवलं. सगळं वाटलं खरं पापडावर ध्यानच व्हायचं नाही. ते जेवाय बसल्या होता त्या नवरा जोडीला. आलो म्हटलं बहिरीपासनं खाली. खरं म्हणला दांडगा साप. खरं म्हणता का? होय. केवढा लांबडा होता म्हणला. इथनं त्या पापडा एवढा होता. पापडा एवढा होता म्हणजे अगं बाई म्हणजे पापड वाढायची. वाढणाऱ्या बाईला आठवण नसली आपण कशी आठवण करून द्यायची विचारपणा असावा. विस्तारे हातू जायचा असं माऊली सांगतात. ज्ञानेश्वरी चांगली वाचेल. सगळीजण वाचा. माळकऱ्याची बी वाचा. बिन माळकऱ्याने वाचूने असं काही ज्ञानेश्वरीत लिहाला. सगळीजण वाचित ज्ञानेश्वरी. काय हातपाय धुयाचं. पवार साहेबांच्या सारखं मी आंघोळ करायला नाही, धाब्यावर जेवलोय, आज देवळात येत नाही म्हणला असं काय म्हणू का? हातपाय धुयाचं ढोपरापत्र, खोपरापत्र हातपाय धुयाचं आणि देवाच्या पुढ्यात जाऊन बसायचं आणि एखादं पान झालं तर ज्ञानेश्वरी वाचायचं. का? त्यांच्या देशात आम्ही जन्माला, ज्यांनी धर्म आणि संस्कृती जागृत ठेवली आहे. भगवंताने आम्हाला तिथं जन्माला घडले संतांच्या भूमीवर. ते त्या देवाचा उपकार आहे. काय साधू संतांनी आमच्यासाठी लिहिलं आहे हे पारखून बघायचं. काय करायचं? आणि त्यातलं मानव जातीला वाकडं काय ते मला सांगायचं. आम्हाला मानव जातीला जर तो योग्य उपदेश केला असला तर तो डोक्यावर घ्यायचा. छत्रपतीचं पण सांगतो. परदवे परनारी, परदवे परनारी,
विटाळ हे छत्रपतींनी पाळलं का पाळलं नाही? सांगितला उपदेश संतांनी, त्यांनी पाळलं. पर जाऊ बाई परणारी. संसारात तुम्ही असं राहिला, लोकांच्या धनाकडं मन बाटवायचं नाही, स्त्रीकडं मन बाटवायचं. परधनी बाटू नाही दी मन. कसं? परावी आणणारी माऊली समान, परधनी बाटू नाही दी मन. हा विधेय आम्हाला सांगितलेला. संसारात गरज आहे की प्रत्येकाला, का वारकऱ्याला? माणुसकी राखायची तर ही साधनं पाळायला पाहिजे का नको? कल्याणच्या सुभेदाराच्या सुना शिवाजीराजे पत्करतील म्हणून सरदाराने आणल्या, पण माहेर करून पालखीत म्यान्यात बसून पाठवल्या. इंद्रिचाला मारलं आणि मस्तक धावाय आणलं रामाला. आता विनाशराचं हे शरीर, याच्यावर मी सती कशी जाणार? मला ते मस्तक पाहिजे. रावणाकडे तक्रार घातली सुलोचनेनं, ते कसं मिळतंय बघा म्हणून. जमलं रामाला शरण जा, रामाकडे जाणे माग जा. शत्रू आहे तुमचा. राम कोणाचा शत्रू नाही म्हणला. आम्ही कळ काढली म्हणून तडाखा दिला म्हणला. कोणी? राम हा रामच आहे, तुझा त्याचा. मागणं गेलेली माणसं थरका पाराल्या बाया, तरी पण मला असं पाहिजे, सती जाणार आहे म्हणले. कोण? हात जोडल्यावर म्हणले, ते लहान वय बघितलं, तुझ्या नवऱ्याला जिवंत देतो म्हणले करून. आता हनुमंत चिडला. त्या इंद्रजीच्याला मारायसाठी काय काय खटपट करायला लागली, ह्याला काही बोंब्याला माहीत आहे म्हणजे. शिव आपल्या इथं बसून हाय, माझ्या चिंध्या उडाल्या आणि शिव आता जिवंत करून देतो म्हणतो, म्हणजे वावतोय वाट. मारुतीराय ग बसले नाही. तुम्ही राजा आहोत, आम्ही कोण आहोत? राजदूत आहोत. सल्ला मसलं तिथं राजकारण असावं. मागे या काम चुकीचं केलंयच. रामप्रभू म्हणले, मी चुकीचं केलं आणि नाही काय? हे बघा, इंद्र ह्याला बिभीषणाला लंका दान दिली. तुला युद्धाचं नेम माहिती आहे? हनुमंतराय चिडलेने विचारतात कुणाला. तुम्ही काय भीता मंत्र्यासनी विचारा. बॅग नाही कुणाला विचारायचं असते. युद्धाचा असा नेम आहे, जर आपली हार होती म्हणून माघार घेतली तर युद्धात तह करावा लागतो. मग लंका रावणाजवळ राहणार का बिभीषणाला देणार? जो केलेला अभिषेक मग तुझा खरा का खोटा? रामप्रभू म्हणले, तू सांगतोस ते राजकीय दृष्ट्या बरोबर आहे, पण ही रावण असली अवलाद आहे. कसली? अहंकार सोडणार नाही आणि युद्ध कधीच थांबवणार नाही. जर रावणानं अहंकार सोडून शरण आला, युद्ध बंद म्हणून, अयोध्येच्या राजावर रावण असेल म्हणले, मी दास असेल त्याचा. कोण? समजून घ्या तुम्ही. आणि मी अहंकार सोडला तर देव हुडकायला लागेल का इथं येऊन नाचर? मग तू आता उघडा होईना झाला आमच्या समोर देव, आम्हाला भिवून का कसा? किंवा आपला पितांबर सुद्धा फिरून उशाला घेऊन झोपतील म्हणतोय देव. जीव अवगुणी आहे, आम्ही कबूल करीत नाही का नाही अवगुणी.
मी अवगुणी अन्याय किती म्हणून सांगू आता मग खावते विठ्ठल अवगुणात पडलाय आणि मलविक्षेपात दंग झालेला आहे. आता निर्णय कळत नाही. मला आता सांगा, जगात कुठं सुख आहे तुम्हाला दिसतंय? सुख नाही कुठे आली या संसारी. म्हणून तुम्हाला काय सांगितलं मी, जरी पैसा मिळवला तर भोग पाहिजे. श्रीमंत माणसं आहेत, ह्या खिच्यात गोळ्या ह्या खिच्यात गोळ्या. आम्हाला गोळ्या खायला नाहीत, खरं पदार्थ जेवाय नाही, भजनातच. असं ना, भजनात का असं ना, खरं वरबडून जेवाय तरी चालतंय, काय वाढील ते खाय तरी चालतंय. गोळ्या खाणाऱ्यापेक्षा आमचं बरं आहे. कसं काय नाही, लक्षात ठेवायचं. आता हे मल आणि विक्षेप हे जे दोन दोष आहेत, हे अविवेकामुळे वाढलेलं आहे. याच्या मागा आहे अविद्या आणि आमचा वाढलेला अविवेक. कशात चूक आहे हे कळलंय का कळलेलं नाही, त्याचंच नाव अज्ञान, त्याचंच नाव अविवेक. ते जागृत व्हायचं झालं तर सत्संगात राहून जागा होईल. पेपर वाचून होईल का ज्ञानेश्वरी वाचून? पेपरात काय किती मिली, उजव्या हातांच्या प्याचा डाव्या हातात पेपर मिली म्हणून हातच त्याच. माणसं मेल्यात दुःख व्हायला पाहिजे का नको? चुकून गाडी पंचरंगी खाली गेली, 10 माणसं मेली, गाडी गेली, वाईट वाटायला पाहिजे का नको? यात माणूस मेलं तर सगळ्यात सरवडं चुली पिचवीत नव्हतं, आता पुढ्यातली बी पिचवत्या. अरे असं कसं मेल्याला येते का म्हणतात? एवढी शानी झाल्यात माणसाचं. दुःख आहे ते पाहिजे पाळायला, विवेक जतन करायला पाहिजे. तैसी अविवेकाची पेढी काजळी, विवेक दीप उजवी, तै योगिया होय दिवाळी निरंतर. प्रकाशमय जीवन आहे आपलं, मग हा विवेक घालवायला पाहिजे. आणि आता जी अविद्या म्हणून आम्ही घाण म्हणतोय, असावी नसावी म्हणतात. अविद्येमुळं जीव आहे, जीव आहे म्हणून हे सप्त्याचं भजन आहे. कुठलं?
जीवाला एकच करायचे का सगळं करायचंय? देव सगळं जग मागं फिरवतोय, पण आमच्यातला वारकरी जर टाळकोट्यात भाविक झाला तर देवाला सुद्धा फिरविल का सोडेल? भजन चांगलं पाहिजे, त्याच्या कीर्तन सांगून काय उपयोग नाही. भजन चांगलं पाहिजे. हरी कधी की आवडी देवा करतो सेवा दाताची, म्हणून हिंडे मागे मागे गिरट्या जागी घाली तसे. नाहीतर मग आमची फजिती आहे. कामे नेले चित्त निधी अवलोकू मुख, बहु वाटे दुःख फुटो. पाया पडतोय देवाच्या, आणि बायको एवढी तरपासते तेवढं कमी कर म्हणतोय. ध्यानात बायको आहे का देव? बायको तरपासत्यारी गावली आहे. हे नशीब बघून करून घेते का बिन बघायची आधी? आता चूक करायचं नाही. कर्मकांड आहे. डॉक्टर होता, काय ती खायची सवय होती. एकच जांभळं घेतली त्यानं. आता असतं जांभळाचा दिवस आहेत नाही आता. त्यात भोंगा जांभळा एवढाच होता, गुळखुळी. हात लागेल तरी गेलं खाली. दिवस मावळताना दवाखाना बंद केलेला. थिएटराच्या दारातून शो बघून जायचा. थिएटराच्या दारापर्यंत येतो, तो खाली भोंगाच तेवढा राहता खाली. ती गुळगुळी अंधारात. शेवटला त्या द्रोणातला तो भोंगा घेतला आणि तोंडात टाकला. तोंडात टाकल्यावर ते बाकीच्या जांभळांनी ग बसर. दात लागल्यावर त्यानं पी केलं. पी केल्यावर डॉक्टर निर्दय होता. पी कर नाही तर ची कर म्हणला. पैसे दिले आणि त्यानं खसकटला. तसं आम्हाला काळ खसकटील का सोडील बाजीराव? ची पी करून तो थांबतोय. काळ झाला तुरा बोका केव्हा घाली लजळ, जरी जाशी उडून या पूर्व सुकृताचे बळ, असं सांगतात. म्हणून सांगतो लक्षात ठेवायचं. अविद्या ही उपाधी असली तर सत्वगुणानं युक्त झाली तर अविद्याच भजन करते. काय करते? अविद्येमुळं जो जीव झालाय तो साक्षीचं प्रतिबिंब आहे का साक्षी आहे? प्रतिबिंब आहे. म्हणून एका अंशेन चितम जगत. आता हे जग प्रतिबिंबाव आहे का बिंबाव आहे सांगा? जग जग. मग आत्म्यावर अध्यक्ष मानलं तर अर्धा अध्यक्ष मानता का सगळा मानता? आता त्याच्या प्रतिबिंब ह्या अंशावर हे जग आहे. तुमचा आत्मा सुद्धा साक्षी चैतन्य निवांत आहे. त्या साक्षीची भेट होईल तर काय होईल मग? आज आनंदू रे आनंदू रे, आज आनंदू रे आनंदू रे. आनंद रे सभा या भेद यावघा परमानंद रे. आत्मदृष्टीनं जे जग बघितलं हे सगळं देव आहे. दुःखाचं काय कारण? दुःख आम्ही निर्माण केलंय का देवान दिलंय? आमच्या वागण्याचं दुःख आहे काय जगात दुःख आहे?
वागणं सुधारायसाठीच गाताने ज्ञानेश्वरी आहे. राजानं राज्य कसं करावं ज्ञानेश्वरी सांगते. संसारिकांना संसार कसा करावा ज्ञानेश्वरी सांगते. संन्याशानं कसं वागावं ज्ञानेश्वरी सांगते. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात अभ्यास करायचा. कुठला संन्यासात आम्हाला काय करायचं, आम्हाला झेपायचं आहे काय संन्यास? म्हणून सांगताना सगळं सांगून टाकलेलं. मी तुम्हाला एवढं पसावर का सांगितलं, हे शास्त्र असं आहे आणि ह्यात यायचं अवघड आहे. आणि अवघड झालं तर हे परोक्ष ज्ञान अपरोक्ष होईपर्यंत हे पुन्हा पुन्हा ह्याची उजळणी करून उठा बशा काढायला पाहिजे. हे अवघड आहे का सोपं आहे? मग त्याच्यापेक्षा तुकोबाराय सुंदर सांगतात, हरी हरी तुम्ही पुढचं मला शब्द पाहिजे. शेवटचा शब्द काय? सकळ. सकळ कुणीही म्हणावं हरी हरी, काय अर्थ नाही. तेने माया जाळ कुठेही म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही एकदा भजन करायला लागला आणि त्या भजनात दंग झाला तर ह्या विवेक अविवेक अमुक तमुक ह्या भानगडी तुमच्या मागं लागणार नाही. पण ते करणारा माणूस दुर्लभ आहे म्हणतात. मग आम्ही कीर्तन ऐकता ही नुसती थिअरी आहे का प्रॅक्टिकल आहे? प्रॅक्टिकल काय आहे ही आता मी बोलतोय, थिअरी का प्रॅक्टिकल? थिअरी. प्रॅक्टिकल आता करून बघायला पाहिजे. नारदानं सांगितलं आणि अंमलात वाल्या कोळ्यानं आणलं. रामचरित आदिलेलं नारदाने सांगितलं, धुळोबाळानं ऐकलं, ओम नमो भगवते वासुदेवाय. नारदानं सांगितलं, प्रल्हादानं ऐकलं. कोणी? मग सोन्यासारखी झाली का सोन्याहून पिवळी झाली? हे वैभव आहे. कुठलं? वाटाडे बी चांगला भेटावा, मार्गही चांगला असावा. माऊली सांगतात, फक्त तुम्ही काय करू नका, कायम स्वरूपी बसता उठता कामामध्ये काम, काही म्हणा राम राम जाहीर परिणामासकट सांगतात गोविंद गोविंद. पुढं आता काया कशाला म्हणायचं? कायामध्ये शरीर होय ना. आत आहे ते कारण शरीर आणि बाहेर दिसतं हे स्थूल शरीर. संस्कार कारण शरीरात आहेत. संस्कार आत आहेत का बाहेर? बाहेर महाराज दुसरीकडे वागण्यात महाराज काय का नाही परीक्षेव कळलं. कसं? एक दिवस शिवाजी महाराजच साधू झाले. घातल्या वगैरे माळा, दाढी होती, काढून टाकलं शिरटो, भगवं पांघरलं. संन्यांच्या जी सेवा करायला जी माणसं ठेवली ती सेवा कसं करतात बघायला आले. पण संन्यासासाठी हातरल्याला जमनी वाचायचं काय ते पण राजे आले की बुडी बसायची सवयच नाही ना बाळपणा बसून, ते खुर्चीतच बसले. मग आता ती व्यवस्था करणारा व्यवस्थापक होता, त्यानं ओळखलं, कारण हे बूड खुर्चीतलं आहे. कुठलं? त्याला खाली बसायचं सवय नाही. म्हणजे आज राजे आल्यावर बसताना छत्रपती की जय म्हणून मोकळे झाले. राजे तिथून उडालेच. कुठं? आता परिचय झाला, ओळखलं हे नाही मला. साधूंची सेवा बरोबर होती का नाही बघायला आले. पण परीक्षेत कोण फसलं? परीक्षक फसला काय? लोक फसली. असं फसतंय. तसं बुवा सुद्धा फसतोय. सांगतो वारकऱ्याची लक्षणं नसली असं होण्याची शक्यता आहे. आपण परीक्षा करायची. तुम्ही तोंडावर नाही नावं ठेवण्याचा, कारण त्या लायकीचा नाही एवढं कळतंय का नाही तुम्हाला? असं म्हणून गोविंद गोविंद म्हणा लागली. छंद अंतकरण जे आहे त्यात रंगलं तर विकार हिथं राहतील का सोडून जातील?
सूर्योदय झाल्यावर अंधार निघून जातो का घालवा लागतो? हां, ज्ञान झाल्यावर अज्ञान जाईत असतं का राहतंय? तसं भजनाचा छंद लागून एकदा देवत्व त्यात मुरलं तर जीव जसे आपोआप जाईल का राहील? हां, स्वांग करायला नाही सांगतो, लई ठोकं टाकून सांगितलं त्याने. कोणी सोंगात आम्ही वाया जाऊ कशावर? रंगली अशी मती ब्रह्मभूत प्रसन्नात्मा. मला लोकांनी मानावं हे म्हणत नाही का? न शोचती. काय लोक कशी वाटतात याकडे ध्यान नाही. आपण हरिहरी म्हणत असतो. न कांक्षती. काय इच्छा नाही. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठतं परमेश्वरम. काय असं आहे का नाही? समम सर्वेषु भूतेषु मदभक्ती लभते पराम. सगळे दिसणारं जे जग आहे हे आत्मरूपात भगवत स्वरूप आहे असा मनाचा भाव झाला तर सगळा संसार इथे विरघळला का अर्धा? हां, तसं बनेन गेले तुकोबार आहे नाही. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे. विठ्ठल व्यापक त्रिभू. विठ्ठल मुनी असं व्यापक. विठ्ठल कुळीचे दैवत म्हणून सांगतात. तुम्ही काय करा, हे हरी म्हणणारा नर जे आहे तो दुर्लभ आहे. मग असं 3 वेळा दुर्लभ सांगितलं हरिपाठात. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. कायम कुठं असेल तिथं जपणारा विरळा. हरी बुद्धी जपी. बुद्धी देवाला घाण म्हणून टाकली. दुसरं काय म्हणायचं नाही आता. परत हिचं सांगितलंय काय? नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ. देव चितन आणतो कुठं? लक्ष्मी वल्लभ. नांदत्यात बाया का घडी का दोघं? होय, ह्याला काय ज्ञानेश्वर वाचा लागते न? बाया नांदत्यात का घडी नांदत्यात का दोघं बी नांदत्यात काय? यातलं एक उदाहरण सांगा मला. हां, बाया नांदत्यात. तुम्ही केव्हा बाजारला येता? सरवड्याला येता काय? बाजार करा येता काय म्हटलं सरवड्याला केव्हा? हां, बायकोला विचारून येता का बायकोला विचारायचं येता? काय म्हणता? मग तुम्ही मला काय बायको नांदते मग तिला काय विचारता? हां, काय ग पण नांदतोय मग कबूल करा. बायकांना बी वाटते अहंकार आहे, आम्हीच नांदतो. घर तेच स्वाधीन केले तुझ्या, मागून खातोय. झालंय का नाही म्हटलं जेव्हा वाटतंच घरात तुम्हाला. हां, मला 2 बायकाचा अनुभव आहे. दोन्हीतल्या एकीन सुद्धा चल जेवचल कवा म्हणायला नाही. झालंय काय नाही मागूनच खायचं. आम्ही भिकारी का मारलं खरं सांगा? बायकोचा विचारपूस करून संसार करतोय म्हटल्यावर नवरा नांदतोय का नाही तिच्यापाशी हे बाईच्या बी लक्षात असावं. तर भक्तापाशी देवी नांदतोय. आम्ही जरी नांदला तर देव सुद्धा आमच्याजवळ नांदत असतोय. विसरायचं नाही. टवाळीसाठी मी सांगित नाही, अनुभव आहे प्रत्यक्षात. म्हणून आपली नांदणूक चांगली असावी, तिथं देव यावा. कुठं? बाईची नांदणूक अशी चांगली असावी, नवरा विरघळून जावावा. भांडणवीर भांडणं तोंडान होत्यात का संसाराहून होत्यात? मग शेडज्यात एक बोलले काम माघार घ्याव का नको? बायको शेडज्यात सूर काढला कुठेही घसारलं गप बसावं. गड्यान शेडज्या लावला तर बाईन घटकाभर माघार घ्यावं.
70-80 वर्ष जगलं तर प्रवास आहे हो, होय का नाही? हा, एका दिवसात आहे. बायको एवढी कोण साथ देईल तुम्हाला संसारच? हा, मग सांभाळा नको. हा, मग अवघड होते इथेच. म्हणून सांगतो, ध्यानात तसं ठेवायचं. संसार करताना सुद्धा ध्यानात तसं असावं. एकामेकाचं व्यवस्था कशी करायला पाहिजे बघायला पाहिजे. मानवी धर्म आहे हा. जर आवाज उगत हिने शब्द काढला आणि त्यानं उलटा शब्द टाकला की काटीव येत आहे, म्हणून तोंड सांभाळावं. तोंड सांभाळलं की काठीवर येत नाही. तसं देव आहेत, देवच आहे हे समजूनच आम्ही भजन करावं. काय करावं? देव वेडा होतो भक्ताच्या भजनात का ते वेडा हाय? हा, तसं बायकांनी सुद्धा स्वयंपाक असा करावा, नवरा कुठल्याही धाब्यावर जाऊ नये. धाब्यावर जेवणच त्याला पसंत पडू नये. असलं जर जेवण घरात केलं कशाला जाईल तिकडं? हिची कायम पिसकी फोडणी. मग पदरातला नवरा जपाई ना देव काय सांभाळायचा लय आवड आहे सांगतो तुम्हाला. म्हणून देवाला वेळ लागायचं तर प्रेम असावं आपल्याकडं अंतःकरणात. ब्रह्मभूत काया होत से कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा, म्हणून ते सांगतात नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती मुक्ती चार. श्लोकता समीपता स्वरूपाता सायुज्यता. समीपता देवाच्या जवळ असणं, श्लोकता देवलोकात जाणं. पण सरवड्यात आलं तर देवळात आहे तिची आता मजा आहे मागणं जेवताना. बाहेर असून काय उपयोग आहे? तू एका कोपऱ्याला देऊळ एका कोपऱ्याला. श्लोकता मुक्ती मग समीप पाहिजे, देवाजवळ असावं, देवासारखं रूपच मिळावं. लाजले गे मायात ह्या चारी मुक्ती सांगितल्यात. हरिपाठ कीर्ती मुखी जरी आहे पवित्रची होय देव त्याचा तपाचे सामर्थ्य तपनामो मातृ पितृ भ्राता सगोत्रा पाठ चतुर्भुजन होऊन केले. ही स्वरूपता मुक्ती सांगितली. वैकुंठ भोनी घर केले श्लोकता सांगितली. आता ह्या अभंगात समीपताच मुक्ती आहे. कुठली? लक्ष्मी वल्लभ ही समीपता मुक्तीच आहे. लक्षात आलं? आणि ह्या चार मुक्ती पहिल्या अभंगात सांगितल्या. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, पुढं सर्वत्र वैकुंठ केले असे. आता सगळं वैकुंठ सगळी जिकडं नजर राहील तिकडं सगळं देव आहे. हरीची आरासा हरी दाही दिशा, जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत. हा भक्ती निशी जाण माझा, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जपत्याशी नाही. आता काय करायचं? बघितल्यावर देवच दिसतोय. आता तुम्हाला टाळ बरवायची बी गरज नाही, काय नाही. सहज मनात असा अभाव झालेला आहे. म्हणते म्हणतात पण अशी दुर्लभता कठीण आहे म्हणा. या पक्षात कपलेश्वर त्यानंतर मर्तेवडी या इकडं पुढं. हाडी विन जन्म नरकती पैजाना. देव आणि धर्म त्याबद्दल आम्ही उदास असू तर आमची कर्म चांगली असणार नाहीत. कळंब्याच्या झेल अडकलेली माणसं आहेत का कोण आहे? शाने आहेत का अडाणी?
हा अडाणी एक सुद्धा जेलमध्ये जायत नाही. हा जोडून मोकळा होतो. बाबा मला काय यातलं कळत नाही, तुमचं तुम्ही बघा म्हणतात. ती शाने असून आता फसल्यात. आता तो नरकवास आहे का स्वर्गवास? हा आपल्या धर्मानं आपण वागलो असतो तर हे प्रसंग येणार नव्हतं. नाही, त्यानं धर्म सोडला, आम्ही सोडला का नाही? कोणी इराण बॉम्ब आधी टाकलं का अमेरिकेनं टाकलं? हा मस्ती आहे म्हणून टाकलं का कसं टाकलं? हा आता कुणाची मस्ती दिली? हा हातात वाटकं घेऊन भीक मागायची पाहिजे ना अमेरिकेच्या नागरिकांना. मी सांगतोय हाईच अशी राहिली तर कारण सांगतो तुम्हाला. तिने सगळ्या जगाला अडवून पैसा मिळवलाय. कुणी? हा आणि आज तोच खोडा होता आणि तो इराणनं फोडलाय. कुणी? आता हे तुम्हाला सगळं कळायसारखं नाही, पण मी आवरून घेतो. सप्लाय टाईम माझा. आता हे बोलणं म्हणजे फाजीलच आहे. आणि फाजीलपणा माझ्या अंगात हाय बी. हा फाजील म्हणून झाले कीर्तन बी सांगायला टिकत नाही. काय सांगायचं मला? गंमत अशी आहे. मग आता इराणचं पाय धरावं तरी बी मनातलं सिद्ध होत नाही. आरपार लढाई करावी तर ताकद पुरेल असं बी वाटत नाही. आणि भारतानं जर इराणची बाजू घेतली तर अमेरिकेचं काय तर खऱ्यातलं काय नाही. आता अमेरिका सॉफ्ट आहे का कसं आहे? लढाई सुरू आहे तर कशी उराव बसले त्याला वर्ण ठोकाडा म्हणजे ते दाबते नडते. आपल्या उराव दुसरे बसले म्हणजे गप पडावं का नको? मेले म्हणून सोडून जावं असं गप पडावं. हे खालनं वरल्या मागतं ती नडत जात. नुसतं खवडून उपयोग नाही. धर्म सुटला की असं माणसाला अक्कलवाला माणसाला तो असं काळ घिगरीत असतं. म्हणून सांगतो कसं आहे, हरी विन जन्मतो नरकती पैजाना. देवासाठी धर्म पाळायचा. नंदांचं बोलून घ्यायचं नवऱ्यासाठी. दिराने एखादा शब्द चुकीचा बोलला बोलून घ्यायचं. त्याचा भाव आहे, त्याच्या बहिणी आहे, त्याच्या आई वडील आहेत, म्हणून आपलं गप बसायचं. काय बसायचं? पण बाकीची कुठं का बसत्या? ती ननद का बोलती, दिल का बोलता, तू का ग बसली? मग काय घर पेटवा? बाहेरची माणसं कोलत्या असे लावतात. कसं घर इसकाट आणि मग जो नरकवासच का तसं. शेजाऱ्याचं घर जळलं तर चटणी मीठ सपलं का राहिलं? काही मागून नाही का होतं? घर राहिलं तर बरं का सपलेलं बरं? कुणी सपलेलं? धर्म सोडायचा. नवऱ्याचं अंतकरण दुखवू नये म्हणून सासूरवास सण करा असं संत सांगतात. पतीची आवडी तरी सासुऱ्याचे साईरे. नवरा हातात राहायचं तर सासूरवास सण केलेला बरा. तसा देव आमच्या हातातला जाईत असला तर ही लढाई नको असं नात्याला टाकणे. जुडीला तू हातीचा जुडी जाशी. अर्जुन म्हणला माझ्या हातात तू देव आहेच. आता मी हे युद्ध राजासाठी करीन आणि आप्त गोत्रांना मारीन आणि हे तुला परवडलं नाही तर तू माझी संगत करणार नाही. मला तू असला तर बस. नांदणाऱ्या गृहिणीनं घर सांभाळावं, इस्टेट सांभाळायची, नुसता नवरा सांभाळावा.
नवरा सांभाळावा, घरी काढून दे बांधली हो. शानी बाई ती रान बी खील, सोनं गळ्यात येईल, खरं नवरा बरा होऊन दे म्हणे दवाखान्यात चालला आणि घे काय करेल. सोनं धरून बसली, घसाचं डोरलं कसं ऐकू म्हणून, आणि तो मेला तर हे डोरलं काय कामाचं, काय हातात घेऊन फिरवती असं. म्हणून धर्म आणि देव याचं रक्षण करणं हे आमचं ब्रीज आहे. म्हणून ते सांगतात तिथनं पुढं जर जीवन झालेलं आहे ते नरकवत आहे. धर्म सुटला की माणसाला जे नरकात आहे. देवासाठी धर्म पाळायचा आहे. मग आमचा सत्कार करा, यमराज तयारच आहे. कोण? यमाचा पाहुणा. यमाच्यातला सत्कार वेगळा, आणि किती जरी भांडत्याला जावाय असला तर सासरवाडी जरा बरंच असते ना. काय झटका देता जावायला लगेच आल्याबरोबर सणच करायचं. पण ये मापाशी तसं नाही. मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठू हे माते कंक बहुसा नाही त्या यमासे करुणा. बाहेर काढीचा कुडी प्राणा ओढा सापडे जैसा धान्या तोरयातना दर्जेती. देखोनी अंगे कापती ते नदी माझी चालविती. लागणार थनुज बुडविती वरी मारती यमदंड. क्षण एक नागी वापाई नसलवे तया करती काही ओढीची काटवना सोयी. अग्निस्तंभाबा ही कवटाळती असली शिक्षा येम देणार आहे. तेव्हा तुम्ही हरीचा आश्रय करा म्हणतात. काय करा म्हणतात? हरी वेन जन्म नरकची पैजाना ज्ञानदेव म्हणे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड. चाड म्हणजे मनातली इच्छा, जागृत इच्छा, त्याला चाड म्हणायचं. शब्द मामुली आहे. तुला काय चाडायची ची? शेजाऱ्या घरा भांडण झालं, तुला काय चाडायची ची? पाहुणा भांडला, बहीण घरला घालवली घेऊन, तुला काय तिची चाड आहे? म्हातारी अशी म्हणते. चाड पाहिजे का नको? आत्यंतिक रूढ प्रेमाचं नाव आहे चाड. गुरुराला विचारतात, गगनाहुनी वाड नाम आहे. आकाश किती चौरस मीटर आहे हे वैज्ञानिकांनी आजपर्यंत सांगितले का? आकाश हाय नाही म्हणणारी माणसं आहे. बुधाचं शिष्य आकाश मानित नाही, ते 4 बुधाचं जग म्हणतात. हो बरं, आकाशाची पोकळी नसती तर ब्रह्मांड कुठं ठेवायचं? चंद्र सूर्य फिरणार कशात? पृथ्वी फिरणार कशात? ही व्याप्ती त्यांना माहिती आहे संतांना. यासाठी जप तप तीर्थाठ उर्वीचे भ्रमण. यासाठी उर्वीमध्ये पृथ्वी ही चंद्र सूर्याच्या भोवती फिरते. असं तुकोबाऱ्यांच्या डोंगरात संशोधन केलंय. कुठं? की हार्बलमध्ये बघून सांगाय नाही. प्रगत दुर्बीण आहे ती, हार्बल निघालेली आहे. आणि हार्बल दुर्बीणमध्ये 14 सूर्यांचा व्याप कळाला आहे. किती? हार्बल दुर्बीण मोठी केली आहे सगळ्या नासाच्या शास्त्रज्ञाने. त्या 14 सूर्य दिसतात. किती? म्हणजे हे एक ब्रह्मांडातला एक सूर्य, अशी अनेक ब्रह्मांड आहेत या आकाशात. कशी गवळण म्हणता? अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, हरि हा बालक नंदाधरी, हरि हा बालक नंदा
नंदा घरी नवल देवरे देवरे नवल देवरे अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे उदरी हरे बालक नंदा नवल देवरे देवरे नवल देवरे देवरे. ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड आहे आणि तो बाल झालाय का बाळ हाय? सोंग घेतले बाळपणाचं केवढा मोठा आहे ते म्हणतात अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे. दुसऱ्या ठिकाणी सांगितलंय अनंत ब्रह्मांडे काळू मी केसावर आहे देवाच्या. तो हा गवळीयाच्या घरी. अजून मी कंबराला हात लावाने हा सांगतो. तुम्ही कंबराला हात लावला म्हणजे दुखायला लागली या. माझं बारीक ध्यान असतं. इकडे तिकडे मी बघतोय कमी असं वाटत असं पक्ष लावून बघतोय. घाम आहे. एका केसावर देवाच्या अनंत ब्रह्मांड आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं त्याचं वर्णन आहे त्या भगवंताचं. कोणाचं? आणि त्याच्या पलीकडे आकाशाची व्याप्ती आहे. आणि जिथभर आकाश पोकळ आहे तिथपर्यंत वायू आहे. कुठपर्यंत आकाश आहे ते वायू आहे का नाही? येताकाश तिथो नित्यं वायू सर्वत्र गो महान तथा सर्वाणी भूतानी मतस्थानी त्युपधारये. नव्या अध्यायात असं सांगितले. व्यापकता सांगितले मया तत्मिदं सर्वं जगज्योतमकं. विषय संपवायचा आहे त्याला. जेवढा आकाश आहे तितका वायू आहे तसा मी ह्या जगात व्यापक आहे. मी तसा ह्या विश्वामध्ये कसा आहे? हरी हा व्यापक सर्वगत. हा तो मुख्य ते वेदांत. कुठं वेद काय सांगतो? सगळीकडे सगळी प्रजा ही देव आहे. ही माणसं आपल्या आपल्या अवगुणानं समाजात मुसलमान सांभार झेड असं करून ह्यांच्या अवगुणानं बदलीत का देवांनी निर्माण केल्या? रुसता कोणावर आता? आमच्या वागण्याचा परिणाम आमच्यावर झालाय का देवाहून केलं हे? तुका म्हणे आता देवा का रुसावे कर्माशी पुसावे काय केले? आपलं कर्म कसं आहे बघावं. देवावर रुसण्याचा अर्थ नाही असं सांगतात. आता काय म्हणतात? आम्ही राम 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 म्हटलेलं आहे का नाही हे परमाणूवर परिवर्तित होईल. आकाशाच्या टोकापर्यंत पोचते. कुठापर्यंत? मग तुमच्या टाळ कुटण्यानं सगळं जग शुद्ध होतंय का अर्ध जग शुद्ध होतंय? होतंय ना सगळं जग शुद्ध. मग उद्यापासून न चुकता हरिपाठ म्हणशील ना. जगाच्या उद्धारासाठी वारकऱ्यांनी टाळ कुटायचे. तुम्हाला त्याची गरज नाही. तुम्ही मोठ्या पुण्याने जन्माला आलेला आहे. जन्म जन्मांतरी असं येईल पुण्य सामग्री तरीच नाम. तुम्ही अनेक प्रतिबंध दूर करून जगात लाच सोडून गळ्यात टाळ अडकून दुसरीला पटका गुंडळून ह्या काळात कीर्तनला उभारायचं म्हणजे सोपं नव्हतं. आमचा काळ वेगळा गेला. आम्ही आता मरणाच्या दारातली माणसं आहे. पण आता लहान लहान लेकरं डोक्याला पटकं बांधून उभारायचं वैभव वाटतंय आम्हाला. ते नसना साधूपणा पण त्या मार्गानं जाण्याची बुद्धी आहे. भगवंताने शिरीवरून त्यांचं रक्षण करावं. मी प्रार्थना करतो. ह्या दोघांच्या ज्ञानोबारांच्याकडे आशीर्वाद मागतो. देवाकडे आशीर्वाद मागतो. आता ही महिनाभर एवढी माणसं गोळा करायची. देवावर विश्वास ठेवून मांडायचं आणि कडाला न्यायचं. हे काम भगवंतानी डोकं लावल्याशिवाय होत नाही. पण उभा राहायचं तर काम आपलं आहे ना. सगळ्यांचं तुमचं अभिनंदन करतो. महिनाभर एवढा उत्सव पार पाडायचा. एवढी सोपी गोष्ट. 7 दिवसाला माणसं ढेपाळत. तिथे कोण 1.5 दिवसात सप्ताह करतोय, कोण 3 दिवसाचा.
कोण 5 दिवसाचा. आमच्या भागात सप्ताहाचा 7 दिवस. कोल्हापूर जिल्हा सोडून बाहेर गेल्याचं की ते 1.5-2-3 दिवस आहे. हा लई मोठा केला 5 दिवसाचा करतील. सप्ताह का म्हणतात तर 7 दिवसाचा म्हणून सप्ताह म्हणतात. आणि यात जगाचा उद्धार करायचं सामर्थ्य आहे. हरी भजने हे धवळले जग. संप्रदाय महाराष्ट्रापुरता आहे का भारत देशापुरता का जगात? आता आम्हाला नकाशात दिसले एवढं जग आहे का ह्याच्याने बाहेर आहे? निदान त्रैलोक्य तरी मानले स्वर्ग मृत्यू पाताळ. हे म्हणतात स्वर्ग आम्हाला मान्य नाही. कुणाला कुणी बघितलं? म्हातारी म्हणती मेल्याशिवाय दिसत नाही. बघायचं तर असं करावं लागेल. तुला काय करावं लागेल? आणि बसल्या ठिकाणी निवांत मारावं लागेल. फास घेऊन मरून चालत नाही. कुठं फास घेऊन मेलं की भूताचा जन्म चंद्र सूर्य असेपर्यंत त्या युनिटनं सुटका नाही. जग तोडून दे, आबरू घालून दे, त्याला ओतून जाळून मारू द्या, पण तुम्ही स्वतः मरायचं नाही. मरण जो मागे गाढवाचा बाळ मरावाची इच्छा सुद्धा करायची नाही. देवाने घेणं दिलेलं राम राम म्हणायचं. कुठं ते अवज्ञा होईल, कुठं अपमान होईल. सगळा पैसा अडका गेला. तुकोबारायनं कोण धड म्हणलं नाही. संन्यासाच्या पोटाला जन्म घेतला तर देवाला कोण बरं म्हणालं नाही. ज्ञानोबाराय कोण पठतीचे पांडुरंग इतकं कोण आहेत. त्यांनी एवढा अपमान सणकून भजन केलेलं आहे. आमचा अवमान झाला तरी सुद्धा आपण भजन सोडायचं. नवऱ्यानं ओढून घातली म्हणून बाबाच्या घरला जायचं का गप हुंबऱ्यावर बसायचं? तिथं मेली तर पोलिस बाबाच्या मागं लागतील का ह्याच्या? कोणाच्या? ओढून नेऊन वाढील का नाही ग? तेवढा टाइम काढायचा. काहीतरी सण करायला शिकायचं. सण सहनशीलता दौडायची नाही. शांती परते नाही सुख. मग आमची शांती गावानं भंग केली का आमची आम्ही केली? खरं सांगा. एवढं कळलं माफ झालं. कळायला लागतंय. लवकर कळत नाही. तुमचा कुंभारवाडा उघडा आहे का मग? कुंभाराची शक्यतो घरं गावाच्या बाहेरच असतात. धोराट भट्ट्या लावायच्या. असे घर होतं. म्हातार होतं माझ्यासारखं 70-80 वर्षाचं. आणि मूलबाळ काही नव्हतं. धंदा चांगला गेला तर पैसा अडका जागून होता. कोणाकडं? चोरट्यांच्या लक्षात आलं. एक घर बी बाजूला आहे म्हणले. आणि दोघंच म्हातारे काय सणायचं जवळा घाला. मग घर कौलाचं. इंग्लिश कौलं घातलेली 2 कौलं काढली. म्हाताऱ्यां खालनं झोपूनच ओळखलं. चुरटी कोणतरी घरावर चढलं. कापड्या काढलेल्या त्याला दिसलं. केल्याबरोबर चुरटी म्हणजे म्हातारा जागा आहे रे जागा आहे. तिने उड्या मारल्या. खरं टोपल्यात मारल्या. कुठं? मोकळी टोपली होती ठेवलेली भात कोण. 5 जण होती. एका टोपल्यात 3 उड्या मारल्या. एका टोपल्यात 2 मारल्या. काय केलं? म्हाताऱ्यानं जागी केलंय. हे म्हातारे झोपलीस? मला तुला काय ते सांगायचं नाही. काय सांगतो म्हणते गप झोप. मूल नव्हतं तरी पण म्हातारं म्हणाले. म्हातारं बघ तुला दिवस गेल्यात म्हणायचं. म्हातारी कावली म्हणजे तुझ्या शेणी गेल्या नदी वाजून तुझं पोराचं याड गेलं नाही. अगं म्हणाय काय दिशी म्हणाय काय की असंच लावलं. शेवटाला म्हातारी भय म्हणली. मग तुला बाळ झालंय म्हणायचं. म्हणा नाव काय ठेवूया सांग. कोण?
म्हातारा म्हणजे म्हातारला नाव काय ठेवूया, ठेवलं म्हणजे तुझं तू काय ठेवायचं ते. हे बघ म्हणले आमच्या मुलाचं नाव विठोबा. काय असं म्हातारा उचलू केलं, आमच्या मुलाचं नाव काय विठोबा. ती चुरटी काय म्हातारा गमतीला आले म्हणून तिथं बरं ऐक. बरं म्हणला आमचा विठोबा खेळा गेला म्हणायचा, तू हाक मारतीस का मी मारू. माझा माझा म्हणली म्हातारी तुझ, आता मुलंच नाही. त्याला कुठनं तरी चोरासनी करायच्या आधी आडना काढायचा होता कुणाला. मग म्हातारण कसली तरी गोष्ट सांगेना खर बरं केलं खाणे. माझ्या मुलाला हाक मारायची, मला कसली लाज म्हणला, काढला आडना. काय म्हाताऱ्याला पोराचं याड लागलं, चुरटी म्हणतात. ए विठोबा पळ 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 पळ. तिथं ठाणे अंमलदार होतं, त्याचं नाव होतं विठोबा. ती 4 पोलीस घेऊन बॅटरी घेऊन आला. आजोबा काय भानगड आहे, या या. बुट्ट वाजल्यावर चोरासनी कळलं, पोलीस आली. पण आता वर हात पुरत नव्हता. कुठं उड्या मारायचं सोपं होतं, आता वर चढायचं सोपं नाही. लांब उभा राहिला म्हणला, ही 2 टोपली आहेत, ही लिव्हीला न्या जावं सरकारला. कशाला लिव्हीला देऊन टाकली म्हणला. बॅटरी मारून मग त्याची अशी लिक 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 लिहून घातल्या काट्यान काढली बाहेर. माझं म्हणणं ऐकून घ्या. मग आता नाव विठोबा, त्याचा नामे आहे तो जमादार. कोण त्याला जागा कसा केला, तसा देव जागा करायचा. तुम्ही जागे झाल्याचं तर देव जागाच असतोय. जागाचा जगदेव नुसतं अभंग असं म्हणायचं परोक्षेतनं का अनुभव करायचा. हां माझ्या समोर माझा देव नाचतोय असा भाव तयार व्हायला पाहिजे. नाही तर नुसतं नामदेवाचं चरित्र धन्य जगी तोती हरिरंगियाचे रामकृष्ण वासुदेव. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. केवढा नसला देव, धोतारच खाली सुटून पडलं आणि चड्डी आणा होत्या तवा. साधू या संतांनी हरिला दैला मनगटी, काय झाले म्हणून आता चक्रा जगजेटी. देवाला भानावर आणला, ओ धोतर पडले खाली घ्या. लक्षात आलं मी काय सांगतो ते. असा ध्येयभान सोडून राहिला म्हणून भजन करा म्हणताय. भजन करा रे हरिहरा नारायणा शिवशंकरा, माझे बोलणे अवतारा भेद न करा दोघाचा. तुम्हा सांगे सत्यवृत्तान पाहिपातीचा दृष्टांत नारायण हेमलोकी. झाला श्वेत महादेव तुमचा ज्ञानदेव पुसे, निवृत्तीची चाड गगनाभुनी वाट. नाम आहे म्हणजे स्वतः सरवड्याचा का जगाचा. जरी सरवडेकरांनी केला तो उद्धार जगात आहे. ही गाठीला बांधलेले साधू संतांनी एवढा तिने सांगितलं, तेवढ्या आमच्या अंतकरणाचा आम्ही भाव पसरायला पाहिजे. लपो जाता नाही ठाव आयसा पसरीन. आव्हान केले देवाला तुकोबारायाने, जेवढं जग आहे तेवढं मी माझं अंतकरण करीन, तुला लपाय जागाच ठेवणार नाही. कुठं लपणार सांग, माझ्याच भक्तीत तुला लपावं लागेल. आमचा भाव कमी आहे का देव कमी आहे? मग सुधारणा करायला येईल की त्यास. सुधारणा करण्यासाठी परमार्थ करायचा आणि आमच्याकडनं हे सगळं करून घ्यावं. माऊलींच्या चरणावर, तुकोबारायांच्या चरणावर, माझ्या श्रीगुरूंच्या चरणावर, तुम्हा सगळ्या वारकऱ्यांच्या चरणावर नमस्कार करतो. आणि आमच्याकडनं ह्याच जन्मात नव्हे, कुठं गरिबाच्या घरात जन्माला घडले आम्हाला का आमका नको, कुणाच्या बी घडले काय फरक पडत नाही आम्हाला. आम्हाला उच्च कुळात जन्म पाहिजे असा सुद्धा आमचा आग्रह नाही. पण माणसाचा जन्म होऊन तुझी सगुण साकाराची सेवा घडावी आणि निर्गुण निराकारात आमच्यात बोध असावा असा आम्हाला जन्म दे. मग कुठं बी दे, मना येईल ते जन्म देईल. भरते पुढे भरते काय येते मी साकडे घालीत नाही. परी हृदय होते त्वा नवदावे,
म्हणून सांगतात ही सगळी साधना आहे, ही साधना अंगवळी होती लाभतील असं नाही. तेव्हा तुम्ही नामस्मरण करा म्हणजे आपणच पांडुरंग होईल. काय होईल? पांडुरंग म्हणायचा सोपा उपाय थोडा हरिपाठात सांगितला, तत्वज्ञानाची कसोटी सांगितलेली, झालेली सेवा तुमच्या माझ्या शिरींच्या साक्षीनं भगवतीने समर्पित राजा घेतो. म्हणून नेते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे म्हणजे तसे तुझे